सध्या आपण आहोत वरळी परिसरामध्ये, जिथं निवडणूक आयोगाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे। आणि एकंदर सध्या मी या जांभुरी मैदानामध्ये आहे, जिथं ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे। उद्या निवडणूक पार पडणार आहे। उद्या संपूर्ण मुंबईमध्ये 227 वॉर्डमध्ये प्रक्रिया जी आहे, मतदान जे आहे ते पार पडणार आहे। आणि एकंदर सध्या तयारी कुठपर्यंत आलेली आहे सध्या आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत स्वतः संकेत यमगर, जी साऊथ वॉर्डचे ARO। सर, खूप सारं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आणि एकंदर सध्या तयारी कुठपर्यंत आलेली आहे? उद्या निवडणूक पार पडणार आहे, अवघे काही तास उरलेले आहेत, काय सांगाल की तयारीबद्दल? आपण सध्या आहोत जी साऊथ विभागाच्या डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटर या ठिकाणी। जी साऊथ विभागामध्ये एकूण 193 ते 199 असे एकूण 7 प्रभाग आहेत। त्यांच्यासाठी आपण उद्या निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पार पाडणार आहोत। आपले एकूण 7 वॉर्ड आहेत आणि एकूण 319 मतदान केंद्रे आहेत। तर ह्या सर्वांसाठी आज आपण इथून या ठिकाणी 11 वाजता सर्व EVM मशीन्स आणि सर्व पोलिंग स्टाफ यांना इथून आपण रवाना केलेलं आहे आपापल्या मतदान केंद्रांवर। उद्या सकाळपासून सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया चालू होईल। 5:30 वाजता मतदान प्रक्रिया संपेल आणि 5:30 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व पोलिंग स्टाफ आहे जे आपल्या EVM मशीन आणि आपले निवडणूक साहित्य घेऊन सर्वजण याच ठिकाणी सगळे एकत्र येतील। त्यानंतर आपली पुढे त्यांच्याकडून साहित्य गोळा करून पुढील मतमोजणीसाठी आपण पाठवणार आहोत। एकंदर संपूर्ण मतदार केंद्रांवरती कशाप्रकारे तयारी आहे? मतदारांसाठी कोणत्या कोणत्या सुविधा दिलेल्या आहेत? ज्या आयोगाने ज्या निर्धारित केलेल्या AMF ज्या सुविधा आहेत, अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत, आपण त्या सर्व मतदान केंद्रांवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये रॅम्प असेल, त्यानंतर इनफ फर्निचर असेल, फॅन असेल, लाईट असेल, त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, ह्या सर्व सोयीसुविधा आपण सर्व मतदान केंद्रांवर केलेल्या आहेत। सर, एकंदर या निवडणुकीमध्ये पाडू नावाचं एक नवीन मशीन आलेलं आहे। नेमकं ते मशीन काय काम करतं, ते मशीन असतं कसं आणि त्याचा नेमका उपयोग काय होणार आहे? नेमकं काय मशीन आहे पाडू मशीन? पाडू हे वोटिंगसाठी वापरलं जाणारं मशीन नाही, ते मतमोजणीसाठी काउंटिंगसाठी वापरलं जाणारं मशीन आहे। जर ॲक्च्युअल CUमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे डिस्प्ले जर आपल्याला डिस्प्लेवर काही विजिबल झालं नाही, तर अशावेळी त्या मशीनमधला डेटा आपल्याला पाडू ह्या डिव्हाइसवर डिस्प्ले होतो। एक थोडक्यात ते फक्त प्रिंटर डिव्हाइस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही डेटा रेकॉर्ड होत नाही। जो एक्झिस्टिंग CUमध्ये जो डेटा रेकॉर्डेड असतो तो पाडू डिव्हाइसमध्ये आपल्याला विजिबल होतो। येस, त्याच्यामध्ये मतदानाची प्रक्रिया कुठली चालत नाही, फक्त काउंटिंग रिलेटेड आपण त्याची मदत घेतो। हेच पाडू मशीन यापूर्वी विधानसभा निवडणुकीत किंवा लोकसभेत पण वापरलं नव्हतं, मग ते आता नेमकं याचा उपयोग कसा होणार आहे किंवा का केला जातोय? ते वापरणंही मॅन्डेटरी नाही आहे। जर प्रॉब्लेम आलाच कुठल्या मशीनला मतमोजणीच्या वेळी, तर तो एक आपला बॅकअप आहे। त्यामुळे प्रॉब्लेम येईलच असंही नाही। प्रत्येक CUला जर आलाच तर आपण ती मशीन वापरणार आहोत। आयोगाने ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। जर आपल्याला गरज वाटली तर आपण ते डिव्हाइस प्रत्येक ठिकाणी यूज करणार आहोत। पण नेमकं राजकीय पक्षांनी यावर काही आक्षेप घेतलेला आहे। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं की ही मशीन पूर्वी वापरली नाही, मग आता नेमकी का वापरली जात आहे? अचानक ही मशीन का आणली गेली? याचं काय नेमकं गुपित आहे? निवडणूक आयोग असं का करते, असं थेट आरोप केलाय निवडणूक आयोगावर। मी फक्त एवढंच सांगू शकतो आता या ठिकाणी की मतमोजणीसाठी पाडू डिव्हाइसचा वापर केला जातो। मतदानासाठी त्या डिव्हाइसचा कुठेही वापर आपण मतदान केंद्रावर करणार नाही। आपल्याला सर्व जे निवडणूक कार्यालय आहेत सर्व वॉर्डचे, त्या ठिकाणी लिमिटेड बॅकअप म्हणून एक 5 ते 6 असे पाडू डिव्हाइस आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि यांचा वापर मतदान केंद्रांवर कुठेही केला जाणार नाही। आपण यांचा वापर हा मतमोजणी केंद्रांवर करणार आहोत। यापूर्वी का वापरलं नाही असाही सवाल त्यांनी विचारला, म्हणून हा सवाल मी पुन्हा तुम्हाला विचारतो। यापूर्वी का नाही वापरलं? लोकसभा झाली, विधानसभा झाली, मग आताच का? त्यावेळच्या ज्या मशीन्स होत्या त्या थोड्या नवीन होत्या। येस, आणि आता ही मशीन ज्या आहेत त्याही प्रत्येक ठिकाणी वापरायची गरज येईलच असं नाही। फक्त मतमोजणी प्रक्रियेमध्ये कुठला अडथळा येऊ नये यासाठी तो आपण बॅकअप म्हणून त्या मशीन्स वापरलेल्या आहेत। त्या ठिकाणी वापरताना सुद्धा आपण जे काही काउंटिंग एजंट्स असणार आहेत त्यांना ते सर्व माहिती देऊनच आपण ती मशीन वापरणार। त्यांना कुठलीही माहिती न देता आपण कुठलीही मशीन वापरणार नाही। सर्व आपण माहिती देऊन, सर्व राजकीय पक्षांना माहिती देऊन, इव्हन सर्व उमेदवारांना माहिती देऊन आपण ते मशीन वापरणार आहोत गरज पडल्यावर। म्हणजे ही मशीन राजकीय पक्षांना दाखवली जाणार वापरण्यापूर्वी? कोणतीही मशीन मतमोजणी केंद्रावर असेल किंवा मतदान केंद्रावर असेल, राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना माहिती दिल्याशिवाय आपण वापरणार नाही। कारण त्यांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे की आम्हाला ही मशीन दिसते कशी हेच माहीत नाहीये, मग ती आणली का? म्हणून हा प्रश्न आहे की वापरताना दाखवली जाणार आहे का पक्षांना किंवा त्यांच्या नेत्यांना? जर मतमोजणी केंद्रावर जर ही मशीन आपल्याला वापरावी लागली तर आपण जे उपस्थित उमेदवार असतील किंवा मतमोजणी प्रतिनिधी असतील त्यांना आपण पूर्ण माहिती देऊनच त्या मशीनचा वापर करणार आहोत। अगदी शेवटचा प्रश्न, उद्या मतदान पार पडणार आहे, मतदारांना नेमकं काय आवाहन कराल मतदानासाठी? मी मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छितो एक ARO म्हणून की सर्व मतदारांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावं। कारण सर्व पोलिंग मशिनरी जी आहे सर्वांनी आपले पोलिंग बूथ्स असतील किंवा मतदान कार्यालय असेल यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे। आपण सुद्धा बाहेर पडून मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवावा
आणि आपली लोकशाही बळकट करावी हेच मी सर्वांना आवाहन करतो. तर अशा प्रकारे संपूर्ण तयारी ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि उद्या अवघे काही तास उरलेले आहेत मतदान प्रक्रियेसाठी आणि उद्या मतदान पार पडल्यानंतर एकंदर मुंबईमध्ये या संपूर्ण प्रक्रियेला उद्या सुरुवात होईल, सकाळी मतदानाला सुरुवात होईल आणि एकंदर सध्या ही तयारी सध्या आपल्याला अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन आदित्यसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.